कुळगाव बदलापूरच्या विकासाचा प्रवास सांगताना प्रभाग 14 ब चे अधिकृत उमेदवार संभाजी शिंदे आणि शहर उपाध्यक्ष उर्मिला संभाजी शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाश टाकला। 2005 मध्ये प्रभाग क्रमांक 21 पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास 2015 मध्ये प्रभाग क्रमांक 30 पर्यंत पोहोचला आणि दोन्ही वेळा नागरिकांच्या विश्वासाने ते विजयी ठरले। लोकसंख्येच्या मानाने मोठा आणि आव्हानात्मक असलेल्या या भागात त्यांनी केलेल्या विकास कामांना मोठा प्रतिसाद मिळाला। विकास हा एक प्रकल्प नसून जबाबदारी आहे, या भावनेतून अनेक नवनवीन कल्पना राबवत बदलापूरला एक नवीन ओळख देण्याचा मंत्र त्यांनी जपला। शहराच्या सौंदर्यीकरणापासून सामाजिक उपक्रमांपर्यंत आणि प्रभागातील छोट्या मोठ्या गरजांपर्यंत प्रत्येक कामात त्यांनी कार्यक्षमतेला प्राधान्य दिले। कुळगाव बदलापूरच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेली कामं नेमकी कोणती? कोणत्या उपक्रमांनी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला? त्यांच्या विकास प्रवासाचा हा छोटा आढावा आपण पुढे पाहूया। नमस्कार बंधू आणि भगिनींनो, कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये नागरिकांनी मोठ्या विश्वासाने सन 2015 मध्ये मला त्या ठिकाणी निवडून दिलं। प्रभाग क्रमांक 21 या प्रभागाचा मी सन 2005 ते 2010 या कालावधीमध्ये नगरसेवक होतो। कुळगाव बदलापूर शहरातील सगळ्यात मोठा असणाऱ्या या प्रभागाचं विभाजन होऊन सन 2010 मध्ये त्याचे जवळजवळ 4 प्रभाग झाले। 2005 ते 2010 या कालावधीमध्ये मी प्रभाग क्रमांक 21 मध्ये या ठिकाणी खूप विकास कामं केली, त्या ठिकाणी केली आणि नागरिकांचं जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न केला। लोकसंख्येच्या आणि आकारमानाच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या असणाऱ्या या प्रभागामध्ये केलेल्या कामांचं कौतुक त्या ठिकाणी लोकांनी केलं। पण सन 2010 मध्ये त्या ठिकाणी सदर प्रभाग हा महिला आरक्षित झाल्यामुळे, ओबीसी या कॅटेगरीसाठी आरक्षित झाल्यामुळे त्या ठिकाणी मी त्या प्रभागामध्ये उभा राहू शकलो नाही। पण सन 2015 मध्ये पुन्हा एकदा नव्या जोशानं मी प्रभाग क्रमांक 30 मधून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्या ठिकाणी नागरिकांसमोर गेलो। नागरिकांनी मोठ्या विश्वासानं त्या ठिकाणी मला प्रभाग क्रमांक 15चा लोकप्रतिनिधी म्हणून कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी पाठवलं। या प्रभागाचा कायापालट करण्याचा संकल्प मी 2015 मध्येच त्या ठिकाणी केला होता। कुळगाव बदलापूर शहरातील एक अभिनव प्रकल्प, एक अभिनव प्रभाग या ठिकाणी करण्याची संकल्पना माझ्या मनामध्ये होती। मी स्वतः स्थापत्य अभियंता आहे। महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्ये, देशातल्या इतर शहरांमध्ये फिरून, परदेशामध्ये सुद्धा फिरून त्या ठिकाणचे काही नवीन प्रकल्प या कुळगाव बदलापूर शहरामध्ये माझ्या प्रभागामध्ये आणता येईल का या दृष्टिकोनातून मी अतिशय प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो। त्याचप्रमाणे मी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, यशदा ह्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबिर आहेत त्या शिबिरांचं सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्या शिबिरांच्या माध्यमातून अनेक गोष्टी मी त्या ठिकाणी शिकलो। आता या गेल्या 5 वर्षांमध्ये या सगळ्या शिक्षणाचा मी उपयोग करून घेऊन कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 30 मध्ये अनेक संकल्पना त्या ठिकाणी राबवल्या। या अनेक संकल्पनांचा जर त्या ठिकाणी सांगता येईल, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं माझ्या दृष्टिकोनातून प्रायोरिटी होती ती या प्रभागाच्या स्वच्छतेला। ओला कचरा सुका कचरा वेगळा करणं असेल, नागरिकांना त्या ठिकाणी घरामध्ये छोट्या छोट्या कुंड्या देण्याचं काम असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी सन 2015 पासून चालू केल्या। माझा प्रभाग हा कुळगाव बदलापूर शहरातील एक स्वच्छ आणि सुंदर प्रभाग व्हावा या दृष्टिकोनातून सन 2000 पासून सुरुवात केलेल्या कामाला मला हळूहळू यश मिळायला लागलं आणि सन 2017 मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये माझा प्रभाग कुळगाव बदलापूर शहरामध्ये स्पर्धेमध्ये 3 नंबर त्या ठिकाणी आला। 15 लाख रुपयांचं पारितोषिक कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या प्रभागाला त्या ठिकाणी मिळालं। याच्यामध्ये नागरिकांचा फार मोठा सहभाग हा फार मोठा मुद्दा त्या ठिकाणी होता। प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून येताना मला नागरिकांनी भरघोस मतं त्या ठिकाणी दिली होती। या प्रभागामध्ये उद्यानं आवश्यक होती। या प्रभागामध्ये एक मोठा नाला वाहत होता, त्याचं त्या ठिकाणी शुद्धीकरण करणं किंवा त्याचं खोलीकरण करणं आणि स्वच्छता करणं हा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी होता। या प्रभागातील सगळे रस्ते हे सिमेंट या ठिकाणी डांबरीकरणाचे होते। या सगळ्या प्रभागातील रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा त्या ठिकाणी माझ्यासमोर मनोदय होता। त्याचप्रमाणे हे सगळं करताना गटार, पायवाटा याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी या प्रभागामध्ये उद्यानांची निर्मिती करून नागरिकांना सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी मला करायचं होतं। त्याचबरोबर या प्रभागामध्ये काही अभिनव प्रकल्प की ज्या ठिकाणी नागरिक भेट देऊ शकतील अशा अभिनव प्रकल्प करण्याचा संकल्प त्या ठिकाणी मी केला होता आणि त्या अनुषंगाने मला गेल्या 5 वर्षांमध्ये निश्चितपणे त्याच्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे। माझ्या प्रभागामध्ये मी 3 उद्यानांची त्या ठिकाणी निर्मिती केली। माझ्या प्रभागामध्ये एकूण 3च उद्यानं आहेत। डॉक्टर प्रकाश आमटे उद्यान, एपीजे अब्दुल कलाम उद्यान आणि पु ल देशपांडे उद्यान। मी प्रभागांच्या उद्यानांचं त्या ठिकाणी एकाच उद्यानाचं नामकरण होतं डॉक्टर प्रकाश आमटे उद्यान। मी प्रभागातल्या उर्वरित 2 उद्यानांचं नामकरण त्या ठिकाणी केलं आणि थोर महापुरुषांची नावं त्या उद्यानाला दिली।
त्याच्यामध्ये एका एका उद्यानाला मी भारतरत्न माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं नाव दिलं, एका उद्यानाला ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांचं नाव दिलं. ते करताना ह्या तिन्ही उद्यानांमध्ये ह्या 3 महापुरुषांचा संपूर्ण जीवनपट त्या ठिकाणी मी तयार करून त्या ठिकाणी नागरिकांच्या माहितीसाठी तयार करून लावला. या ठिकाणी मी एक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तयार केलं आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव त्या विरंगुळा केंद्राला दिलं. आज त्या ठिकाणी 250 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक त्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा फायदा घेतात. माझ्या प्रभागातील अनेक विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की या ठिकाणी आम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी घरामध्ये पोषक वातावरण नाही, प्रायव्हसी मिळत नाही, आम्हाला एक अभ्यासिकेची निर्मिती करून द्या. एक छोटेखानी अभ्यासिका सुद्धा त्या ठिकाणी तयार केली आणि आज जवळजवळ 15 विद्यार्थी त्या अभ्यासिकेचा दिवस रात्र फायदा घेत आहेत. डॉक्टर प्रकाश आमटे उद्यानामध्ये त्या ठिकाणी कुळगाव बदलापूर शहराला शोभेसा असा सेल्फी पॉईंट तयार केला. आय लव्ह बदलापूर नावाची संकल्पना घेऊन त्या ठिकाणी कॉलेजच्या मुलांसाठी किंवा तरुणांसाठी इतर नागरिकांसाठी सेल्फी काढता यावेत यासाठी मुंबईच्या धर्तीवर एका सेल्फी पॉईंटची निर्मिती मी त्या उद्यानामध्ये त्या ठिकाणी केली. त्या उद्यानामध्ये मी खेळणी लावली. सर्व उद्यानांमध्ये मी लॉनचं हे केलं. माझ्या प्रभागाचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे की माझ्या प्रभागातील प्रत्येक रस्त्यावर मी वृक्षारोपण केलेलं आहे आणि या झाडांची मी गेली 5 वर्ष आईच्या ममतेप्रमाणे त्या ठिकाणी मी त्यांची जोपासना केलेली आहे. ती झाडं अतिशय चांगली वाढलेली आहेत. त्या झाडांना मी कट्टे तयार केले, त्या कट्ट्यांना मी ग्रॅनाईट लावलं आणि त्याचबरोबर त्या झाडांच्या समोर मी बोर्ड लावून त्या ठिकाणी त्या झाडाचं नाव, त्या झाडाची जात, त्या झाडाची वाढ किती वर्षात होते याचा संपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी त्या बोर्डावर लावला. मी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये जो नाला आहे त्या नाल्यावर HDFC बँकेच्या बाजूला एक पूल आहे. त्या पुलाच्या त्या ठिकाणी मी एक अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने आर्ट गॅलरी तयार केली. या आर्ट गॅलरीमध्ये मी कुळगाव बदलापूर शहराचा इतिहास त्या ठिकाणी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बदलापूर भूमीमध्ये छत्रपती शिवराय हे गुजरातला जाताना घोडे बदलण्यासाठी यायचे असा इतिहास आहे. आमच्या कुळगाव बदलापूर शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी या गोष्टींची माहिती नव्हती आणि ही गोष्ट नागरिकांना कळण्यासाठी त्या ठिकाणी त्या आर्ट गॅलरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडे बदलण्याचं शिल्प त्या ठिकाणी मी लावलं आणि त्यांचा संपूर्ण इतिहास मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये लिहिला. महाराष्ट्राचा कुलदैवत असणारा खंडोबा त्याचं एक स्थान या ठिकाणी कुळगाव बदलापूर शहरापासून 10 किलोमीटर असणाऱ्या मुळगाव या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी डोंगरावर असणाऱ्या या खंडोबाचं स्थान नागरिकांना माहिती नव्हतं. शिल्पाच्या माध्यमातून हे स्थान मी त्या ठिकाणी नागरिकांना दाखवलं. मंदिराची प्रतिकृती त्या ठिकाणी तयार केली. कुळगाव बदलापूर शहरापासून 10 किलोमीटर कोंडेश्वर नावाचं शिवमंदिर त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी पर्यटक केवळ पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी यायचे, परंतु या शिवमंदिराचं महात्म्य लोकांना त्या ठिकाणी माहिती नव्हतं. मी या कोंडेश्वरचं महात्म्य लोकांना कळण्यासाठी त्या ठिकाणी कोंडेश्वरच्या शिल्पाची निर्मिती केली आणि या आर्ट गॅलरीमध्ये त्याचा समावेश केला. कुळगाव बदलापूर शहरामध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा एक उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाच्या खालचा संपूर्ण भाग हा अतिशय दुर्गंधीयुक्त होता. त्या ठिकाणी मटन मार्केट, चिकन मार्केट यांची व्यवस्था होती आणि नागरिक त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये खूप तक्रारी करत होत्या. त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना, त्या ठिकाणी बसणारे गर्दुले, दारुडे यांचा खूप त्रास होता. मी एक संकल्प केला की हा उड्डाणपूल माझ्या प्रभागामध्ये मी त्या ठिकाणचं मटन मार्केट, चिकन मार्केट हलवलं. त्या लोकांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन केलं आणि संपूर्ण उड्डाणपूल स्वच्छ करून घेतला. त्या उड्डाणपुलामध्ये असणाऱ्या 7 गाड्यांमध्ये विज्ञान कट्टा, कामगार कट्टा, ग्रंथ कट्टा, कुसुमाग्रज साहित्य नगरी यांची निर्मिती त्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी ओपन जिमचं काम सुद्धा आता चालू आहे. हा परिसर उड्डाणपूल अतिशय सुशोभित केला. महाराष्ट्र शासनाने आत्ता 1 मार्च 2020 ते 31 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये आता हिरक महोत्सवी स्वच्छता अभियान केलं. त्याच्यामध्ये उड्डाणपुलाच्या खालचा भाग स्वच्छ करणं हा पहिला कन्सेप्ट आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून हा कन्सेप्ट आम्ही त्या ठिकाणी ऑलरेडी केलेला आहे. माझ्या प्रभागामधून एक मोठा नाला वाहतो. या नाला पावसाळ्यानंतर हा नाला विस्तृतपणे वाहताना या ठिकाणी मच्छरची पैदास होत होती. मी पावसाळ्यानंतर या नाल्याचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी हे केलं, खोलीकरण केलं आणि त्या नाल्याला एक प्रकारचा एक वेगळा मार्ग दिला आणि जवळजवळ 20 फूट असणारा हा नाला 2 ते 2.5 फुटामध्ये पाणी वाहतं. उर्वरित 18 फूट नाला हा ड्राय झाला. त्या ठिकाणी कर्दळीची लागवड मी केली. माझ्या प्रभागामध्ये व्हर्टिकल गार्डनची निर्मिती त्या ठिकाणी केली आणि या व्हर्टिकल गार्डनमध्ये मी तुळशीची रोपं लावली. या नाल्याच्या परिसरामध्येच या व्हर्टिकल गार्डनची निर्मिती करताना तुळशीची रोपं ही ऑक्सिजन एक्झॉस्ट करतात. त्याच्यामुळे ह्या नाल्यामधून वाहणारी दुर्गंधी आणि त्याच्यामधून वाहणारे इतर गॅसेस या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ही तुळशीची रोपं त्या ठिकाणी मी लावली. त्याचं अतिशय योग्य नियोजन आणि योग्य मेंटेनन्स या ठिकाणी आमचा सगळा स्टाफ, आमचे नगरपालिकेचे सगळे सफाई कामगार त्या ठिकाणी करतात. अशा अभिनव प्रकल्प या शहरामध्ये राबवताना मला आनंद आहे. माझ्या परिसरातल्या सगळ्या रस्त्यांचं 100% काँक्रिटीकरण केलंय. माझा प्रभाग हा डांबरमुक्त प्रभाग झालेला आहे. माझा प्रभाग हा काँक्रीटयुक्त प्रभाग झालेला आहे. माझ्या प्रभागातील सर्व अंतर्गत रस्त्यांवर
मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे, पथदिवे लावलेले आहेत. कुठल्याही रस्त्यावर त्या ठिकाणी रात्री 12-1 वाजता सुद्धा महिलांना, नागरिकांना फिरताना भीती वाटत नाही आणि हे पथदिवे कायमस्वरूपी त्या ठिकाणी चालू असतात. त्यांची व्यवस्थित निगा ठेवली जाते. माझ्या प्रभागातील सगळ्या कंपाऊंडवर मी पेंटिंग त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यावर समाज उपयोगी असे चांगले चांगले उपक्रमांचं पेंटिंग त्या ठिकाणी तयार केले लावले. या प्रभागातील असणाऱ्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ते पेंटिंग केले. या संपूर्ण प्रभागाचं सुशोभीकरण करताना प्रभागातील कलाकारांना सुद्धा कलागुणांना वाव दिला. आमची आर्ट गॅलरी असेल, कॉमन मॅनचा पुतळा असेल, अटल बिहारी वाजपेयींची आर्ट गॅलरी आहे, बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नागरिक केंद्र असेल, APJ अब्दुल कलाम उद्यान असेल, या ठिकाणी मी जी शिल्प तयार केली ही शिल्प कुळगाव बदलापूर शहरामधल्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी, कलाकारांनी केलेली आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या प्रभागामध्ये पाणी टंचाई हा विषयच नाही. कुळगाव बदलापूर शहरामध्ये इतर ठिकाणी पाण्याची टंचाई असताना आज माझ्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये लोकांना 24 तास पाणी पुरवठा होतो. त्याचं कारण आहे माझ्या प्रभागामध्ये एकाही ठिकाणी लिकेजेस मी ठेवलेली नाही. पाण्याचं योग्य नियोजन केलं. प्रत्येक नागरिकाला प्रॉपर पाणी मिळालं पाहिजे, त्या हिशोबाने मी पाण्याचं सुयोग्य नियोजन केलं. माझ्या स्थापत्य अभियंत्या पदाचा, शिक्षणाचा मला याच्यामध्ये फार मोठा उपयोग होतोय. कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये काम करताना गेली 5 वर्ष अर्थसंकल्पावर अभ्यास करून नगरपालिकेमध्ये मुद्दे मांडण्याचं काम मी केलं. हे सगळं करताना मी केवळ माझ्या प्रभागाचा विचार केला नाही. माझ्या शेजारचे प्रभाग असतील, माझ्या आजूबाजूचे प्रभाग असतील, माझे मित्र नगरसेवक असतील, या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा मी एक सिनियर नगरसेवक या नात्याने त्या ठिकाणी करतो. कुळगाव बदलापूरच्या अर्थसंकल्पावर 2-2 तास, 3-3 तास त्या ठिकाणी मी भाषणं नगरपालिकेच्या सभागृहामध्ये केली. दुसरं मी वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या 100% सभा मी अटेंड केलेल्या आहे. कुळगाव बदलापूर माझा जर त्या ठिकाणी अटेंडन्स पाहिला तर समिती सभा असतील किंवा सर्वसाधारण सभा असतील, विशेष सभा असतील, स्थायी समिती सभा असतील, या सभांचं 100% अटेंडन्स संभाजी शिंदे यांनी ठेवलेला आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मी 100% उपस्थित राहणारा विद्यार्थी आहे आणि त्या प्रत्येक मीटिंगमध्ये या ठिकाणी मुद्दे मी उपस्थित केलेले. कुळगाव बदलापूर नगरपालिकेची घरपट्टी असेल, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे घनव्यवस्थापन प्रकल्प असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मी कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये मला आदरणीय आमदार किसन कथोरे, आदरणीय खासदार कपिल पाटील यांचं फार मोलाचं सहकार्य मिळालं. त्यांच्याकडनं मिळालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीमधनं आपले मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या प्रभागाला नाही तर कुळगाव बदलापूर शहराला फार मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय आणि त्याचा पुरेपूर वापर आम्ही या कुळगाव बदलापूर शहरामध्ये केला. कुळगाव बदलापूर शहराला एक नाट्यगृह व्हावं अशी माझी सातत्याने त्या ठिकाणी आमदार साहेबांची कल्पना, खासदार साहेबांच्या कल्पनेला आम्ही त्या ठिकाणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. 14 कोटी रुपये आलेला निधी त्या ठिकाणी परत गेला. पण मला खात्री आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा हा नाट्यगृहासाठी निधी या ठिकाणी आम्ही परत घेऊन येऊ. माझ्या प्रभागाच्या विकासाबरोबर या शहराचा विकास व्हायला पाहिजे. मी कुळगाव बदलापूर शहराचा नागरिक आहे. भले माझी ही जन्मभूमी नसेल पण आज माझी ही कर्मभूमी आहे. मी गेली 25 वर्षे या शहरामध्ये राहतो. या शहराशी नाळ माझी जुळली गेलेली आहे. या शहराचा मी नागरिक आहे. माझ्या मुलांचा जन्म या ठिकाणी झाला आहे. माझं कुटुंब आज कुळगाव बदलापूरचं कुटुंब झालेलं आहे. माझं शहर माझं एक कुटुंब आहे. माझा प्रभाग माझं एक कुटुंब आहे. अशा संकल्पनेतून मी या ठिकाणी काम करतो. मला खात्री आहे की या ठिकाणी पुढच्या 5 वर्षामध्ये सुद्धा नागरिक या सगळ्या गोष्टींचा मेंटेनन्स करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींच्या प्रकल्प पुढे नेण्यासाठी माझा प्रभाग जरी आरक्षित असेल तरी सुद्धा मी सुचवलेल्या उमेदवाराला, मी एक अतिशय उच्च विद्याभूषित असा उमेदवार त्या ठिकाणी महिला उमेदवार सुचवला आहे. बाबासाहेबांना अपेक्षित असणारा शिका, संघटित वा संघर्ष करा या भावनेतून तयार झालेला एक उमेदवार त्या ठिकाणी मी माझ्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये श्रद्धा कांबळे नावाची एक महिला आहे जी स्वतः MBA ऑडिट अँड फायनान्स आहे. ती त्या ठिकाणी उमेदवार मी त्या ठिकाणी देतोय. त्याचप्रमाणे माझी सौभाग्यवती उर्मिला शिंदे गेली 15 वर्ष माझ्याबरोबर अतिशय हिरिरीने काम करते आणि मला खात्री आहे की ज्याप्रमाणे महिलांना 50% आरक्षण आहे तिलाही मी त्या ठिकाणी संधी देण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करतो. तिलाही खूप इच्छा आहे सामाजिक कार्यामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणं. गेली 15 वर्ष करते. आता तिला लोकप्रतिनिधी होण्याची इच्छा आहे. तिला सुद्धा या ठिकाणी मी प्रोत्साहित निश्चित करतोय. मीही कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या एखाद्या प्रभागामध्ये माझा प्रभाग ज्याप्रमाणे सुंदर केला तसा दुसऱ्या एखाद्या प्रभागामध्ये जाऊन, माझा जो जुना प्रभाग आहे ज्याचे 4 प्रभाग झाले होते अशा एका प्रभागामध्ये जाऊन मी पुन्हा एकदा नागरिकांना या ठिकाणी मतदान मागणार आहे आणि माझ्या प्रभागाप्रमाणे मी ज्यामध्ये पायलट प्रभाग केला आहे तसा दुसरा प्रभाग करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज या सगळ्यांच्या विचारावर आधारित समाज घडवण्याचं काम, सावित्रीबाई फुलेंना अपेक्षित असणारा शिक्षक समाज घडवण्याचं काम या ठिकाणी मी माझ्या प्रभागामध्ये करतोय आणि मला खात्री आहे की मला या कामासाठी तमाम देवदेवतांचा आशीर्वाद निश्चित आहे आणि नागरिकांचा आशीर्वाद आहे. नागरिकांचा आशीर्वाद
ही आमची फार मोठी जमेची बाजू आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.